नेक्स्ट आहे लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. Morgan carried out several dihybrid processes in Drosophila to study genes that were sex-linked. आता मेंडेलनंतर आपण ज्यांचं नाव घेतलं ते आहेत मॉर्गन, आणि यांनी बरेचसे डायहायब्रिड क्रॉसेस त्यांचा एक्सपेरिमेंट कशा होता ड्रॉसोफिलावर. तर त्यामध्ये त्यांनी जे सेक्स लिंक जीन्स आहे त्यावर त्यांनी काय केली स्टडी केली. The processes were similar to the dihybrid process carried out by Mendel in pigs. आता ज्या पद्धतीचं मेंडलचे डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट हे पी प्लांटर होते, तशाच पद्धतीचे क्रॉसेस हे कशामध्ये होते ड्रॉसोफिलामध्ये होते, जे की एक्सपेरिमेंट मॉर्गनने केला होता. For example, Morgan hybridized yellow-bodied white-eyed females to brown-bodied red-eyed males and intercrossed their F1 progeny. मग आता यामध्ये डायहायब्रिडमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे 2 पेअर्स है ना. तर जे फिमेल होतं फिमेलचे कोणते कॅरेक्टर घेतले येलो बॉडी आणि व्हाईट आय, आणि मेलचे कोणते कॅरेक्टर घेतले ब्राऊन बॉडी आणि रेड आय, आणि यांचं इंटरक्रॉसिंग केलून F1 प्रोजेनी तयार केली. He observed that the two genes did not segregate independently of each other and the F2 ratio deviated very significantly from the 9:3:3:1 ratio accepted when the two genes are independent. आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटचं रिझल्ट काय आहे की जे 2 जीन्स आहेत तर यांचं इंडिपेंडेंटली सेग्रिगेशन झालं का नाही, आणि जो F2 रेशो आला तो 9:3:1 थोडासा कसा आला डिफरंट आला. मग हे असं का घडलं. Morgan and his group knew that the genes were located on the X chromosome and saw quickly that when the two genes in a dihybrid cross were situated on the same chromosome, the proportion of parental gene combinations were much higher than the non-parental type. आता मॉर्गन आणि त्यांचे ग्रुपनं त्यांना एक माहीत होतं की जीन्स जे आहेत जीन्स हे लोकेट कुठं असतात एक्स क्रोमोझोमवर, अँड सॉ क्विकली दॅट व्हेन 2 जीन्स इन अ डायहायब्रिड क्रॉस वेअर सिच्युएटेड ऑन द सेम क्रोमोझोम, म्हणजे एकाच क्रोमोझोमवर सिच्युएट जर असतील तर अशा वेळेस डायहायब्रिड क्रॉसचे दोन्ही जीन्स आपण क्विकली पाहू शकतो. द प्रोपोर्शन ऑफ पॅरेंटल जीन कंबाईन्स वेअर मच हायर दॅन द नॉन पॅरेंटल टाईप, आणि जे पॅरेंटल जीनचं कॉम्बिनेशन आहे तर हे नॉन पॅरेंटल, जसं की मी तुम्हाला म्हणतो नव्याने तयार होतात त्यांना काय म्हणू आपण नॉन पॅरेंटल रिकंबाईनला, आणि जे मूळचे पॅरेंटचे त्यांना काय म्हणू पॅरेंटल. तर पॅरेंटलचं प्रोपोर्शन हे नॉन पॅरेंटलपेक्षा खूप हायर होतं. Morgan attributed this due to the physical association or linkage of the two genes and coined the term linkage to describe this physical association of genes on a chromosome, and the term recombination to describe the generation of non-parental gene combinations. मग आता मॉर्गननं काय ॲट्रिब्यूट केलं की या ठिकाणी 2 जीनचं जे फिजिकल असोसिएशन व्हायलं, बरोबर फिजिकल असोसिएशन जे व्हायलं फिजिकली ते एकत्र यायले नवीन जीन्स तयार करायले, तर त्याला त्यांनी शब्द काय दिला लिंकेज, बरोबर. आणि मग लिंकेज जे आहे तर लिंकेज हा शब्द त्याने कशासाठी वापरला की लिंकेजची व्याख्या काय करू आपण फिजिकल असोसिएशन ऑफ जीन्स ऑन अ क्रोमोझोम है ना, क्रोमोझोमवर जीन्सचं फिजिकल असोसिएशन होणे, नवीन प्रकारचं जो आहे तो कॉम्बिनेशन तयार होणे, त्यालाच म्हणू आपण रिकॉम्बिनेशन. आणि दॅट्स वाय जे काही नॉन पॅरेंटल जीनचं कॉम्बिनेशन व्हायलं त्याला त्यानं नाव काय दिलं रिकॉम्बिनेशन, आणि रिकॉम्बिनेशनच्या मागचं रिझन काय होतं लिंकेज. Morgan and his group also found that even when genes were grouped on the same chromosome, some genes were very tightly linked, showed very low recombination, while others were loosely linked, show higher recombination. आता यामध्ये मला वाटतं फिगर दिली असेल तुम्हाला, बरोबर आहे का. तर तुम्हाला या ठिकाणी 2 प्रकारचे क्रॉस दाखवले, क्रॉस ए आणि क्रॉस बी, बरोबर. आता यामध्ये पॅरेंटल जनरेशन जर पाहिलं आपण तर कोण कोण आहे फिमेलमध्ये आहे येलो व्हाईट, बरोबर.
आणि मेलमध्ये काय आहे वाईल्ड टाईप. करेक्ट. आता इथे जर पाहिलं आपण तर F1 जनरेशनमध्ये काय झालं की जे फिमेल आहेत ते कोणतं आलं वाईल्ड टाईप आलं, बरोबर. आणि मेल जे आहे ते येलो व्हाईट आलं F1 जनरेशनमध्ये. पुढे जर पाहिलं आपण तर F2 जनरेशनमध्ये वाईल्ड टाईप, व्हाईट, त्यानंतर येलो व्हाईट आणि येलो. तर यामध्ये ओव्हरऑल पर्सेंटेज जर पाहिलं आपण तर पॅरेंटल टाईपचे किती जीन्स त्या ठिकाणी दिसून आले 98.7%. आणि रिकंबाईंड टाईपचे जीन्स किती दिसून आले फक्त 1.3%. ओके. तर अशा पद्धतीचे हे म्हणजे त्यांनी एक रेशो सांगितला या ठिकाणी की किती पर्सेंट या ठिकाणी तयार व्हायले. आणि जर आपण दुसरा पॉईंट घेतला क्रॉस बी. आता यामध्ये तुम्हाला क्रॉस ए आणि क्रॉस बी मधला एक फरक सांगितला आहे आपल्या लिंकेजमध्ये की या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की जे क्रॉस ए आहे तर यामध्ये आपण काय केलं की व्हेरी लो रिकॉम्बिनेशन असणारा हा टाईप आहे, बरोबर आहे का. कारण याच्यामध्ये रिकॉम्बिनेशनचं पर्सेंटेज किती आलं फक्त 1.3% आलं. क्रॉस बीमध्ये जर पाहिलं आपण तर फिमेल आहे व्हाईट मिनिएचर आणि मेल आहे वाईल्ड टाईप. ओके. आणि त्यानंतर F1 जनरेशनमध्ये जर पाहिलं आपण तर मेल आहे वाईल्ड टाईप आणि फिमेल आहे व्हाईट मिनिएचर. तर सेकंडमध्ये फर्स्टमध्ये आपण पाहिलं व्हेरी टाईटली जीन्स होते, त्यामध्ये पॅरेंटल कॉम्बिनेशन किती आलं फक्त 1.3%. सेकंड टाईपमध्ये जर आपण पाहिलं इथे एक लक्षात घ्या की इथं जे हे प्लस चिन्ह दाखवलं असतं ना तर हे डॉमिनंट असतं. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा ते लूजली पॅक जीन्स होते एकाच क्रोमोझोमवर तर अशा वेळेस F2 जनरेशनमध्ये पॅरेंटल कॉम्बिनेशन किती आलं 62.8%. आणि रिकॉम्बिनेशन जे टाईप्स आहेत ते किती आलं 37.2%. हा एक्सपेरिमेंटल रिझल्ट आहे. For example, he found that the genes white and yellow were very tightly linked and showed only 1.3% recombination, while white and miniature wing showed 37.2% recombination. तर ओव्हरऑल काय झालं एक्सपेरिमेंटचा रिझल्ट जर पाहिला आपण तर जे जीन्स कोणते होते व्हाईट अँड येलो जे आपण पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये पाहिलं तर ते कसे होते व्हेरी टाईटली लिंक होते आणि त्यामुळं यामध्ये रिकॉम्बिनेशनचे पर्सेंटेज हे खूप कमी आले. किती आले 1.3%. सेकंडमध्ये आपण व्हाईट अँड मिनिएचर विंग घेतलं आणि जे व्हाईट अँड मिनिएचर विंग्स जे आहे ओके पंख असणारं जर आपण पाहिलं तर यामध्ये किती पर्सेंट आलं रिकॉम्बिनेशन 37.2. कारण व्हाईट अँड मिनिएचर जे जीन्स होते सेम क्रोमोझोम होते कसे होते लूजली पॅक होते. म्हणजे टाईटली पॅकमध्ये रिकॉम्बिनेशनचे पर्सेंटेज 1.3 आणि लूजली पॅकमध्ये पर्सेंटेज रिकॉम्बिनेशनचे किती आलं 37.2. His student Alfred स्टर्टिवेंट used the frequency of recombination between gene pairs on the same chromosome as a measure of the distance between genes and map their position on the chromosome. आणि मग त्यांचा एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे अल्फ्रेड स्टोरवेंट. त्यांनी काय केलं की जे जीन पेअर्समध्ये आहे ना सेम क्रोमोझोमवर जीन्स पेअरमध्ये जे रिकॉम्बिनेशन व्हायलं तर या रिकॉम्बिनेशनच्या फ्रिक्वेन्सीच्या साहाय्यानं त्यानं काय केलं जीन्समधलं डिस्टन्स त्या ठिकाणी मेजर केलं आणि त्यानंतर त्या जीनची जी पोझिशन आहे क्रोमोझोमवर ती मॅप केली. Today, genetic maps are extensively used as a starting point in the sequencing of whole genomes, as was done in the case of Human Genome Sequencing Project described later. आणि मग मॉर्गनच्या स्टुडंटनं जे एक्सटेन्सिव्हली कार्य केलं तर त्याचा फायदा काय झाला की जर आपल्याला एंटायर जिनोमचा अभ्यास करायचा असेल तर अशा वेळेस एक स्टार्टिंग पॉईंट सिक्वेन्स म्हणून आपण त्या मॅपिंगचा यूज करू शकतो आणि त्याचा वापर आपण ह्युमन जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट ओके याबद्दल करणारच आहे की ज्याची आपण चर्चा नंतर पुढे करणार आहोत. ओके. सो
ओव्हरऑल यामध्ये असं काही पर्सेंटेज आपण स्वतः काढू शकत नाही. लक्षात आलं ना तुम्हाला? फक्त याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की येलो व्हाईट वर्सेस वाईल्ड टाईप, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीची क्रॉसिंग असेल तर पॅरेंटल 98.7 आणि रिकॉम्बिनेशन 1.3%, बरोबर आहे का? कारण डेन्सली पॅक आहेत ते, टाईटली पॅक म्हणू आपण. आणि क्रॉस बीमध्ये जर पाहिलं आपण तर सेम क्रोमोझोमवर जीन्स एकमेकावर जास्त डिस्टन्सवर आहे, म्हणजे ते लूजली पॅक आहे. आणि लूजली पॅकचं क्रॉसिंग जर आपण वाईल्ड टाईपसोबत केलं तर अशा वेळेस रिकॉम्बिनेशनचे चान्सेस किती आले? 37.2%. आणि दोन्ही केसेसमध्ये जिथं प्लस लिहिले आहेत ना तो डॉमिनंट टाईप आहे. आणि हे जे दोन्ही घेतले आपण ट्रेट्स हे कोणते होते? रेसिसिव्ह ट्रेट्स होते. ओके. त्यानंतर आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. Mendel studies mainly describe those traits that have distinct alternate forms such as flower color which are either purple or white. आता मेंडलचे जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत तर त्यांनी कोणत्याही ट्रेट संदर्भात 2च फॉर्म घेतले, बरोबर आहे का? अल्टरनेट. जसं की आपण फ्लावर कलर पाहिला तर काय घेतलं त्या ठिकाणी? आयदर पर्पल किंवा व्हाईट. But if you look around you will find that there are many traits which are not so distinct in their occurrence and are spread across a gradient. पण आपण आजूबाजूला जर पाहिलं आपलं तर असे बरेचसे ट्रेट्स आहेत की ज्याचं ऑकरन्स हे असं स्पष्ट म्हणजे डिस्टिंक्ट नाही, म्हणजे त्यामध्ये आपल्याला बरंचसं त्या ठिकाणी जर पाहिलं तर विविधता दिसेल पहा. जसं की एक्झाम्पल लक्षात येईल आपल्याला. For example, in humans we don't just have tall or short people as two distinct alternatives but a whole range of possible heights. मग आता मला सांगा, पॉसिबल हाईट जी आहे तर यामध्ये आपण फक्त एखादा व्यक्ती टॉल आहे आणि शॉर्ट आहे अशा 2च कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन करू शकतो का? काही इंटरमिजिएट असतात, बरोबर. Such traits are generally controlled by 3 or more genes and are thus called as polygenic traits. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या हाईटची जी रेंज जर पाहिली आपण तर 2च ट्रेट आपण विचारात घेऊ शकत नाही. आणि मग अशा पद्धतीचे काही ट्रेट्स असतात की ज्या ट्रेट्सला कंट्रोल करणारे 3 किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स असतात. मग एखाद्या कॅरेक्टरला 3 किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स जर कंट्रोल करत असतील तर त्या ट्रेट्सला काय म्हणायचं? पॉलिजेनिक ट्रेट्स. Besides the involvement of multiple genes, polygenic inheritance also takes into account the influence of environment. आता पॉलिजेनिक इनहेरिटन्स मागचं पहिलं कारण तर आहे मल्टिपल जीनचा समावेश असणे, पण त्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंटचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी असतो. Human skin color is another classic example of this. ओके. आता हे पॉसिबल हाईट तर पाहिलं आपण, त्यानंतर आपला मानवी त्वचेचा जो रंग आहे तर ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं. In a polygenic trait, the phenotype reflects the contribution of each allele, that is the effect of each allele is additive. आता पॉलिजेनिक ट्रेटमध्ये जर पाहिलं आपण तर फिनोटाईप रिफ्लेक्ट्स द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच ॲलिल. पहा, फिनोटायपिक कॅरेक्टरमध्ये तुम्हाला जेवढे काही मल्टिपल जीन्स त्यामध्ये प्रेझेंट आहे, समजा 3 ॲलिल्स प्रेझेंट असतील तर तिन्ही काय करणार? त्यांची कॅरेक्टर शो करणार. म्हणजे फिनोटाईप्स एक्सटर्नल ॲपिरियन्समध्ये इथं डॉमिनंट रेसेसिव्ह आहे का? नाही. जेवढे काही जीन्स असतील ते सर्व त्यांना काय करतील? त्यांचे फिनोटायपिक कॅरेक्टर शो करतील, रिफ्लेक्ट करतील. म्हणून तिथं काय सांगितलं? द इफेक्ट ऑफ ईच ॲलिल इज ॲडेक्टिव्ह, म्हणजे प्रत्येकाचा इफेक्ट त्या ठिकाणी विचारात घेतला जाईल. To understand this better, let us assume that 3 genes A, B, C control skin color in human, with the dominant forms A, B and C responsible for dark skin color and the recessive forms small a, B, C for light skin color. मग आता यामध्ये आपण 3 कॅपिटल जीन्स घेऊ, A, B आणि C. तर हे कोणते फॉर्म झाले? डॉमिनंट फॉर्म झाले, बरोबर. आता यामध्ये आपण काय करू? हे असं कन्सिडर करू की हे ABC कशासाठी आहे? डार्क स्किन कलरसाठी आहे. आणि त्यांचे रेसेसिव्ह फॉर्म जे आहे स्मॉल ABC, तर हे कसे आहे? लाईट स्किन कलर, बरोबर. म्हणजे गडद रंग म्हणजे थोडासा ब्लॅक टाईप समजा आणि लाईट स्किन कलर म्हणजे थोडा व्हाईट टाईप कन्सिडर करा. ओके. The genotype with all the dominant alleles A, B, C, C will have the darkest skin color, and that with all the recessive alleles small a, B, C, C will have the lightest skin color. मग आता जर सर्व कॅपिटल्स असतील
तर अशा वेळेस ते कोणते ॲलिल झाले? डॉमिनंट ॲलिल्स. आणि अशा वेळेस जे स्किन कलर असेल तो शब्द का वापरला? डार्केस्ट. आणि सर्वच्या सर्व काय आले? डॉमिनंट्स आले. सर्वच्या सर्व जर आपण स्मॉल घेतले तर सर्वच्या सर्व रेसेसिव्ह ॲलिल्स आले. आणि सर्वच्या सर्व रेसेसिव्ह जर असतील तर अशा वेळेस तो स्किन कलर सर्वात लाईटेस्ट झाला. As accepted, the genotype with 3 dominant alleles and 3 recessive alleles will have an intermediate skin color. आणि यामध्ये 3 जर कॅपिटल्स आहेत, डॉमिनंट्स आहेत, आणि 3 कशा आहेत? रेसेसिव्ह आहेत. अशी कंडिशन जर असेल तर त्या दोघांच्या बरोबर मधला कलर तयार होईल या ठिकाणी. म्हणजे सर्व कॅरेक्टर्स लक्षात आलं. In this manner, the number of each type of alleles in the genotype will determine the darkness or lightness of the skin in an individual. आणि म्हणून मला आता एक तुमच्या लक्षात आलं असेल की पॉलिजेनिकमध्ये काय व्हायलं की जिनोटाईप आपण जर 3 जीन्सचे घेतले तरी पॉसिबल कॉम्बिनेशन भरपूर व्हायलेत ना. मग पॉसिबल कॉम्बिनेशन भरपूर व्हायले म्हणजे याचा अर्थ म्हणून आपले स्किनमध्ये डार्कनेस अँड लाईटनेसमध्ये खूप डिफरन्स दिसतो आपल्याला. ओके. त्यानंतर पाहू प्लिओट्रॉपी. We have so far seen the effect of a gene on a single phenotype or trait. आतापर्यंत आपण एका जीनचा इफेक्ट हा एकाच फिनोटाईप किंवा ट्रेट संदर्भात पाहिला. बरोबर. There are, however, instances where a single gene can exhibit multiple phenotypic expression. परंतु अशा बरेच केसेस आहे की ज्यामध्ये एकटा जीन हा काय करतो? मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन म्हणजे फ्लावरचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्समध्ये त्याचा काय असतो? समावेश असतो. Such a genome is called a pleiotropic gene. मग असा जीन जे मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन शो करू शकतात तर तशा जीन्सला कोणते जीन म्हणू आपण? प्लिओट्रॉपिक जीन. The underlying mechanism of pleiotropy in most cases is the effect of a gene on metabolic pathways which contribute towards different phenotypes. आता हे जे मेकॅनिझम आहे प्लेओट्रॉपीचं तर बऱ्याच केसेसमध्ये तर हे कशाचा इफेक्ट आहे? इफेक्ट ऑफ जीन ऑन मेटाबॉलिक पाथवे विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द डिफरंट फिनोटाईप्स. म्हणजे एक जीनचा एक इफेक्ट आहे की वेगवेगळ्या मेटाबॉलिक पाथवेमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन बदलत जातं आणि दॅट्स वाय डिफरंट फिनोटाईप्स तो त्या ठिकाणी शो करतो. मग सिंगल जीन डिफरंट फिनोटाईप शो करायला हा जीनचा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टच्या फेनॉमिनालाच त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं? प्लिओट्रॉफी. An example of this is the disease phenylketonuria which occurs in humans. ओके. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला होता की प्लिओट्रॉफीच्या संदर्भात जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर कोणत्या डिसीजचं घेऊ आपण? फिनिलकिटोन्युरिया. The disease is caused by mutation in the gene that codes for the enzyme phenylalanine hydroxylase, single gene mutation. आता हे जे फिनिलकिटोन्युरिया आहे ना त्यामध्ये काय होतं? केस गळणे, स्किनचं पिगमेंटेशन कमी होणे असे काही त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये काय होतं की हे डिसीज होण्यामागचं कारण जर असेल तर त्यामध्ये एक सिंगल जीन आहे की ज्याचं काय घडून येतं? त्या ठिकाणी म्युटेशन घडून येतो की असा जीन्स की ज्यानं कशाला कोड केलेला आहे की एक एन्झाईमला कोड करतो तो फिनिलॲलेनिन हायड्रोक्सिलेज. बरोबर. तर याला कोड करणारा एक जीन आहे त्याच्यामध्ये काय येऊन जातं? म्युटेशन येतं. म्हणजे यामध्ये काय झालं? याला आपण सिंगल जीन म्युटेशन म्हणू. बरोबर आहे का? तर या सिंगल जीनमध्ये म्युटेशन आलं आणि त्याच्यामुळं काय झालं? This manifests itself through phenotypic expression characterized by mental retardation and a reduction in hair and skin pigmentation. मग हा सिंगल जीनमध्ये म्युटेशन झालं. आता अगोदर त्याचं एकच काम होतं की तो कोणत्या एन्झाईमला कोड करत होता? फिनिलॲलेनिन हायड्रोक्सिलेज. बरोबर. मग आता पुढं काय होतं की त्याच्यामध्ये जर म्युटेशन आलं तर तो वेगवेगळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी काय करायला? कंट्रोल करला. जसं की पहा, एक आहे मेंटल रिटार्डेशन, दुसरा आहे रिडक्शन ऑफ हेअर, तिसरा आहे रिडक्शन ऑफ स्किन पिगमेंटेशन. म्हणून ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सिंगल जीननं मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन काय केलं? या ठिकाणी कंट्रोल केले. दॅट्स वाय त्या जीनला आपण काय म्हणू? प्लिओट्रॉफी जीन. फायनली पाहू आपण सेक्स डिटर्मिनेशन. The mechanism of sex determination has always been a puzzle before the geneticists. आता जेनेटिसिस्ट बरोबर आहे का? म्हणजे जेनेटिक्सचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. तर यांच्या अगोदर
सेक्स डिटर्मिनेशनचं मेकॅनिझमच माहीत नव्हतं, माहिती आहे का? ते कशासारखा खेळ होता त्यावेळेस, पझलसारखा, बरोबर आहे का? The initial clue about the genetic or chromosomal mechanism of sex determination can be traced back to some of the experiments carried out in insects. आता इनिशियल क्ल्यू केव्हा भेटला? तर जेव्हा आपण जेनेटिक किंवा क्रोमोझोमल मेकॅनिझम सेक्स डिटर्मिनेशनचा हे ट्रेस केला, म्हणजे जाणून घेतला. आणि हे करत असताना सुरुवातीचे एक्सपेरिमेंट हे कशावर होते? इन्सेक्ट्सवर होते. In fact, the cytological observations made in a number of insects led to the development of the concept of genetic or chromosomal basis of sex determination. आता जे सायटोलॉजिकल ऑब्झर्वेशन आहे, सायटोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ द सेल्स, हे की नाही? तर सायटोलॉजिकल जे ऑब्झर्वेशन आहे तर यामध्ये बरेचसे ऑब्झर्वेशन हे इन्सेक्ट्सच्या म्हणजे बऱ्याचशा इन्सेक्ट्सवर अभ्यास केला गेला आणि त्यामधून डेव्हलप झाली कन्सेप्ट जेनेटिक किंवा क्रोमोझोमल बेसिस ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. Hinking 1891 could trace a specific nuclear structure all through spermatogenesis in a few insects, and it was also observed by him that 50% of the sperm received this structure after spermatogenesis, whereas the other 50% sperm did not receive it. आता हेनकिन नावाचे शास्त्रज्ञ आहे की त्यांनी काय केलं, इन्सेक्टवर अभ्यास करताना स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसच्या दरम्यान एक स्पेसिफिक प्रकारचं न्यूक्लियर स्ट्रक्चर जो आहे तो ट्रेस केला. त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसून आलं की जे काही स्पर्म रिसीव्ह व्हायला तर त्यापैकी फक्त 50% स्पर्ममध्ये काय आहे? स्पेसिफिक न्यूक्लियर स्ट्रक्चर त्यांना दिसून आलं. आणि उरलेले जे 50% स्पर्म होते त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसच्या दरम्यान तशा पद्धतीचं स्पेसिफिक न्यूक्लियर स्ट्रक्चर दिसून आलं का? नाही. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की स्पर्मचे तर किती टाईप्स व्हायला या ठिकाणी? 2 टाईप्स व्हायले. एक टाईप असा आहे की ज्यामध्ये स्पेशल टाईपचं न्यूक्लियर स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, दुसऱ्यामध्ये नाही आहे. मग त्यावरून त्यांना अंदाज आला की यामध्ये डेफिनेटली स्पर्मचे किती टाईप असले पाहिजे? 2 टाईप असले पाहिजे. Henking gave a name to this structure as the X-body, but he could not explain its significance. मग आता जे स्पेसिफिक न्यूक्लियर स्ट्रक्चर फक्त 50% स्पर्ममध्ये होतं तर त्या स्पेसिफिक स्ट्रक्चरला त्यांनी काय नाव दिलं? एक्स बॉडी दिलं. परंतु त्याचे जे सिग्निफिकन्स आहे हे त्यांना माहीत होते का? हे त्यांना एक्सप्लेन करता नाही आले. Further investigations by other scientists led to the conclusion that the X-body of Henking was in fact a chromosome, and that is why it was given the name X chromosome. आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन झाले, ओके, अदर सायंटिस्ट, आणि त्यांनी कॉन्क्लुजन काढलं की हेनकिंगनं जी एक्स बॉडी शोधलेली आहे तर ॲक्च्युअल ती एक्स बॉडी स्वतः काय आहे? क्रोमोझोम आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं की जेव्हा स्पर्म ट्रान्सफर व्हायला तर त्या स्पर्ममध्ये काय व्हायला? सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम यायला, बरोबर आहे. जसं की ह्युमनमध्ये आपण जर पाहिलं तर 46 आहे, तर यामध्ये 22 + X 22 + Y. तर तशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी जी हेनकिंगनं जी एक्स बॉडी म्हणून जे कॉन्क्लुजन काढलं, नथिंग बट तो काय आहे? क्रोमोझोम आहे. आणि नंतर पुढं त्याला नाव दिलं गेलं, कोणतं क्रोमोझोम? एक्स क्रोमोझोम. It was also observed that in a large number of insects, the mechanism of sex determination is of the exotype, that is, all eggs bear an additional X chromosome besides the other chromosomes, autosomes. आता पुढे काय झालं की लार्ज नंबरमध्ये जे इन्सेक्ट्स आहेत, ओके, सो लार्ज नंबरमध्ये इन्सेक्ट्सचं मेकॅनिझम जे आहे सेक्स डिटर्मिनेशनचं हे शोधण्यात आलं. आणि यामध्ये एक टाईप शोधण्यात आला, तो कोणता आहे? XO टाईप. ओके, सो यामध्ये जर पाहिलं आपण XO टाईप, तर यामध्ये ऑल एग्स बिअर ॲन ॲडिशनल X क्रोमोझोम बिसाइड द अदर क्रोमोझोम ॲटोझोम्स. म्हणजे ॲटोझोम तर होतेच, पण ॲटोझोमच्या ॲडिशनलमध्ये काय प्रेझेंट आहे? त्या ठिकाणी X क्रोमोझोम प्रेझेंट आहे. मग त्याला कोणतं नाव देण्यात आलं? XO टाईप. On the other hand, some of the sperms bear the X chromosome, whereas some do not. आणि आता वरी एक संदर्भात झालं, बरोबर आहे का? पण एक्सो टाईप कोणामध्ये आता? इन्सेक्ट्समध्ये. इन्सेक्टमध्ये एग्स म्हणजे फिमेल गॅमेट संदर्भात. आता मेल गॅमेटबद्दल बोलू
ऑन द अदर हँड सम ऑफ द स्पर्म जे आहे तर काही स्पर्म असे होते की ज्यांच्यामध्ये एक्स क्रोमोझोम होता आणि काही स्पर्म असे होते की ज्यामध्ये एक्स क्रोमोझोम नव्हता. Eggs fertilized by sperms having an X chromosome become females, and those fertilized by sperms that do not have an X chromosome become males. आता एगला फर्टिलाइज करणाऱ्या स्पर्ममध्ये जर एक्स क्रोमोझोम असेल तर होणारी प्रोजिनी काय आली? फिमेल. जर एग्जला फर्टिलाइज करणाऱ्या स्पर्ममध्ये जर एक्स क्रोमोझोम ॲबसेंट असेल तर अशा वेळी जी प्रोजिनी आली ती कोणती आली? मेल आली. Do you think the number of chromosomes in the male and female are equal? मग आता प्रश्न असा आहे की मेल आणि फिमेल बॉडीमध्ये क्रोमोझोमचे नंबर इक्वल असतात का? तर आन्सर आहे यस. No. Due to the involvement of the X chromosome in the determination of sex, it was designated to be the sex chromosome, and the rest of the chromosomes were named as autosomes. आणि मग आता इथं ॲलोझोम आणि ॲटोझोम असे दोन कॅटेगरी पडल्या, बरोबर. मग यामध्ये काय झालं की एक्स क्रोमोझोमचा समावेश हा कशामध्ये झाला बरं? एक्स क्रोमोझोमचा समावेश झाला की तो सेक्स डिटरमाइन करू लागला होता, बरोबर आहे का? आयदर मेल का फिमेल. म्हणून त्या एक्स क्रोमोझोमला काय कन्सिडर करण्यात आलं? त्या ठिकाणी सेक्स क्रोमोझोम ग्राह्य धरण्यात आलं. आणि उरलेले जे सर्व क्रोमोझोम्स आहेत की ते कशामध्ये काउंट करण्यात आले? ॲटोझोम्स म्हणून काउंट करण्यात आले. Grasshopper is an example of exotype of sex determination in which the males have only one X chromosome besides the autosomes, whereas females have a pair of X chromosomes. आता प्रत्येकाचं वेगळं बरं. आतापर्यंत आपण कोणाचं पाहिलं? इन्सेक्ट्सचं पाहिलं, बरोबर ना. आता ग्रासोफरमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये सुद्धा एक्सोटाईप सेक्स डिटर्मिनेशन आहे. यामध्ये जर ग्रासोफर मेल जर असेल तर त्याच्यामध्ये वन एक्स क्रोमोझोम असतो ॲटोझोम शिवाय, म्हणजे ॲटोझोम तर आहेच पण त्या व्यतिरिक्त एक एक्स क्रोमोझोम आपल्याला मेल ग्रासोफरमध्ये दिसून येईल. पण फिमेल ग्रासोफरमध्ये जर पाहिलं आता आपण तर एक्स क्रोमोझोमची काय प्रेझेंट आहे? पेअर प्रेझेंट आहे. ओके, सो एक्स हे कोणाचे झाले? त्याला आपण फिमेल ग्रासोफर म्हणू. आणि XO हे कोणाचे आहे? मेल ग्रासोफर. सो मेल ग्रासोफरमध्ये एक एक्स क्रोमोझोम आणि फिमेलमध्ये दोन एक्स क्रोमोझोम. These observations led to the investigation of a number of species to understand the mechanism of a sex determination. मग आता इथून पुढे सुरू झालं पहा सेक्स डिटर्मिनेशनचा कालावधी. मेलमध्ये जर पाहिलं तर XY क्रोमोझोम मेल ह्युमन मेलमध्ये, ह्युमन फिमेलमध्ये काय आहे? XX. त्यानंतर सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर ड्रॉसोफिला आहे, बरोबर आहे का? ड्रॉसोफिलामध्ये सुद्धा आपल्यासारखं आहे का? बरोबर आहे, आपल्यासारखं सेम आहे. मेलमध्ये काय आहे? XY आणि फिमेलमध्ये काय आहे? XX. त्यानंतर बर्ड्समध्ये जर पाहिलं आपण, ओके, तर यामध्ये मेलमध्ये कोणते? ZZ आहे पहा, है ना. मेलमध्ये पहा, मेलमध्ये आपल्या म्हणजे आपल्या वरच्या दोन एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण तर दोन्ही एक्झाम्पलमध्ये काय झालं की फिमेलमध्ये आयडेंटिकल होते. परंतु बर्ड्समध्ये जर पाहिलं आपण जसं की कॉक दाखवलं तुम्हाला या ठिकाणी, तर यामध्ये मेलमध्ये कोणते आहे? ZZ आणि फिमेलमध्ये मात्र काय आहे? ZW. मग आता ओव्हरऑल काय झालं की हे जे ऑब्झर्वेशन होते तर या ऑब्झर्वेशननं काय लक्षात आलं की त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करण्यात आली की नंबर ऑफ स्पेसीज जे आहेत तर ते अंडरस्टँड ते स्टडी करत असताना आपल्याला सेक्स डिटर्मिनेशनचं मेकॅनिझम लक्षात आलं. In a number of other insects and mammals, including man, XY type of sex determination is seen where both male and female have same number of chromosomes. आता बरेचसे अदर इन्सेक्ट्स आणि काही मॅमल्स आहे की ज्यांच्यामध्ये आपण ह्युमनचा पण समावेश करू, है ना. ह्युमन मॅन, बरोबर आहे का? तर इन्क्लुडिंग मॅन. तर यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशनचा टाईप आहे तो कोणता आहे? XY. कारण आपण पाहिलं स्पर्मचे दोन टाईप्स असतात, बरोबर आहे का? आणि हेअर बोथ मेल अँड फिमेल हॅव द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि जरी मेलमध्ये XY टाईप असेल परंतु क्रोमोझोमची जी संख्या आहे ती मेल आणि फिमेलमध्ये कशी असते? सारखीच असते. Among the males, an X chromosome is present, but its counterpart is distinctly smaller and called the Y chromosome. आता मेलमध्ये आता एक लक्षात ठेवायचं की एक्स क्रोमोझोमची लेंथ ही वाय क्रोमोझोमपेक्षा कशी आहे? जास्त आहे, है ना. एक्स क्रोमोझोम हे लेंथमध्ये लॉंगर आहेत
सो अमंग द मेल्स, आता मेल संदर्भात जर पाहिलं आपण तर एक्स क्रोमोझोम जे प्रेझेंट असतात ना, तर एक एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे, पण त्याचा दुसरा जो आहे वाय क्रोमोझोम हा मात्र कसा आहे, थोडासा स्मॉलर आहे. Males, however, have a pair of X chromosomes. मात्र फिमेलमध्ये जर पाहिलं आपण तर एक्स क्रोमोझोमची काय प्रेझेंट आहे, पेअरच प्रेझेंट आहे, म्हणजे त्यांचे जिनोटाइप्स एक्स घेतो ना आपण. Both males and females bear same number of autosomes. आणि वरती सांगितलं मी की जरी त्या ठिकाणी सेक्स क्रोमोझोममध्ये फरक असेल, जसं की ह्युमन मेलमध्ये काय आहे एक्स वाय टाईप है ना, ह्युमन फिमेल कशी आहे एक्स एक्स टाईप, मात्र क्रोमोझोमचे नंबर 46च असणार, क्रोमोझोमच्या पेअर्स 23च असणार, ॲटोझोमच्या पेअर 22च असणार, आणि म्हणून ॲटोझोमची संख्या ही मेल आणि फिमेलमध्ये सारखीच असते. Hence, the males have autosomes plus XY, while female have autosomes plus XX. आणि म्हणून मेलमध्ये जर पाहिलं आपण तर ॲटोझोमचे किती पेअर्स 22 पेअर्स आणि प्लस एक्स वाय असे 46 क्रोमोझोम. ह्युमन फिमेलमध्ये जर पाहिले तर 22 ॲटोझोमच्या पेअर्स म्हणजे 44 आणि प्लस एक्स असे 46 क्रोमोझोम असतात. In human beings and in Drosophila, the males have one X and one Y chromosome, whereas females have a pair of X chromosomes besides autosomes. मग आपलं जसं स्ट्रक्चर आहे ह्युमन बिईंगचं, तसंच एक्झॅक्ट स्ट्रक्चर आपल्याला कशामध्ये दिसून आलं, ड्रॉसोफिलामध्ये, बरोबर आहे का. दोन्हींच्या मेलमध्ये जर पाहिलं तर एक्स आणि वाय क्रोमोझोम आणि प्लस ॲटोझोम्स आहे. दोन्हींच्या फिमेलमध्ये जर पाहिलं तर एक्स क्रोमोझोम प्लस ॲटोझोम प्रेझेंट आहे. In the above description, you have studied about two types of sex determining mechanisms, that is XO-type and XY-type. ओके, आतापर्यंत आपण जे डिटर्मिनेशन केलं तर यामध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशनचे 2 टाईप्स पाहिले. एक आहे एक्सो टाईप, बरोबर, जे आपण इन्सेक्टमध्ये पाहिला, आणि दुसरा आहे XY टाईप जे आपण ह्युमन आणि आणखीन कशामध्ये पाहिलं, ड्रॉसोफिलामध्ये पाहिलं. But in both cases, male produce two different types of gametes, either with or without X chromosome, or some gametes with X chromosome and some with Y chromosome. ओके, आता दोन्ही केसेसमध्ये आपण पाहिलं की मेल काय प्रोड्यूस करतात बरं, 2 डिफरंट टाईपचे गॅमेट्स प्रोड्यूस करतात, बरोबर. आयदर विथ द एक्स क्रोमोझोम सहित कोणामध्ये असेल XY टाईपमध्ये, और विदाऊट एक्स क्रोमोझोम कोणत्यामध्ये पॉसिबल आहे, म्हणजे एक्स असेल किंवा एक्स असेल किंवा वाय असेल, म्हणून एक्स शिवाय किंवा एक्स सहित असे 2 टाईप्स आहेत. सम गॅमेट्स विथ एक्स क्रोमोझोम अँड सम विथ द वाय क्रोमोझोम, म्हणजे एक्सो टाईप जर असेल, एक्सो टाईपचे पॉसिबिलिटीज काय सांगितल्या मेल गॅमेट्सच्या, जर एक्सो टाईप असेल तर एकतर एक्स क्रोमोझोम असेल किंवा नसेल, एक्स क्रोमोझोम असेल किंवा नसेल असे स्पर्मचे 2 टाईप असतील. कशामध्ये, एक्सो टाईपमध्ये. आणि XY टाईपमध्ये एकतर एक्स क्रोमोझोम असेल किंवा वाय क्रोमोझोम असेल. Such types of sex determination mechanism is designated to the example of male heterogamity. मग आता एक्सो टाईप असो का XY टाईप असो, तर आपण लक्षात आलं असेल की जे सेक्स डिटर्मिनेशनचं मेकॅनिझम जर आपल्याला इथं एक्सप्रेस करायचं असेल तर याला काय म्हणू आपण, मेल हेटेरोगॅमेटी, बरोबर आहे का. एक्सो टाईपमध्ये पण स्पर्म 2 टाईपचे आहे, एक तर एक्स क्रोमोझोम असेल किंवा नसेल, आणि XY टाईपमध्ये एक तर एक्स क्रोमोझोम असेल किंवा वाय क्रोमोझोम असेल. म्हणजे हेटेरोगॅमेटी जी आहे, 2 प्रकारचे गॅमेट्स तयार करणे, तर हे क्षमता कोणामध्ये आहे, फक्त मेलमध्ये. यालाच म्हणायचं मेल हेटेरोगॅमेटी. In some other organisms, example birds, a different mechanism of sex determination is observed. आता बर्ड्समध्ये आपण काय पाहिलं बरं, बर्ड्समध्ये आपण पाहिलं की फिमेल गॅमेट्स जे आहेत ते 2 टाईपचे आहेत. कोणत्या टाईपचे आहेत ते, ZW, बरोबर आहे का. मग याच्यात मला सांगा, मग याच्यात काय सांगता येईल आपल्याला, यांच्यामध्ये फिमेल हेटेरोगॅमेटी आहे, बरोबर आहे का. But this case, the total number of chromosomes is same in both males and females. हां, पण जरी या ठिकाणी हेटेरोगॅमेटी असेल, मात्र क्रोमोझोमचे नंबर मेल आणि फिमेलमध्ये सारखे असतात. But two different types of gametes in terms of the sex chromosomes are produced by females, that is female heterogamety. आम्ही सांगितलं की फिमेल हेटेरोगॅमेटी आपल्याला कुठे दिसून येईल, या ठिकाणी बर्ड्समध्ये दिसून येईल.
In order to have a distinction with the mechanism of sex determination described earlier, the two different sex chromosomes of a female bird has been designated to be the Z and W chromosomes. मग आता सेक्स डिटर्मिनेशनचं हे मेकॅनिझम समजून आपल्याला घेताना कोणत्या गोष्टीवर फोकस करावं लागणार आपल्याला, की यामध्ये जे फिमेल बर्ड्स आहेत तर यांच्याकडे सेक्स क्रोमोझोम किती टाईपचे आहेत, 2 डिफरंट टाईपचे आहे. एक सेक्स क्रोमोझोम कोणता आहे त्यांचा झेड टाईप आणि दुसरा कोणता असेल डब्ल्यू टाईप. In these organisms, the females have one Z and one W chromosome, whereas males have a pair of Z chromosomes besides the autosomes. आणि आपण यांच्यामध्ये पाहिलेलं आहे की मेलमध्ये जर झेड आहे म्हणजे याच्यामध्ये आता मला सांगा सेक्स डिटरमाइन मेल करायला का नाही, सेक्स डिटरमाइन कोण करायला या ठिकाणी फिमेल करायला. जर झेड क्रोमोझोम ट्रान्सफर केला तर होणारं प्रोजिनी काय असणार या ठिकाणी मेल. जर वाय ट्रान्सफर झाला या ठिकाणी तर होणारी प्रोजिनी काय असणार फिमेल. म्हणजे याचा अर्थ हे झालं फिमेल हिटेरोगॅमेटी. तर फिमेल हिटेरोगॅमेटीमध्ये फिमेल डिसाईड करेली की कोणत्या टाईपची क्रोमोझोम असेल. बाकी हां ZW जर सोडले तर ॲटोझोम दोन्हीमध्ये कसे आहेत या ठिकाणी सारखेच आहे. नेक्स्ट एक लेक्चरमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्स या संदर्भात बोलू.